राज्यातील विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक पिकंही भुईसपाट झाली आहेत आणि या नुकसानामुळे बळीराजा चांगलाच हतबल झालेला आहे। सरकारकडून मदतीची आस राज्यातल्या बळीराजाची आहे। दरम्यान नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिलेत। राज्यात अवकाळीमुळे अवकाळा, बळीराजाच्या स्वप्नांचा चिखल, सरकारी मदतीच्या हाताची प्रतीक्षा। छत्रपती संभाजीनगरच्या शेतशिवारात अवकाळीनं असं अतोनात नुकसान केलंय। अवकाळी आणि गारपिटीनं रब्बी हंगामातील पिकं अक्षरशः आडवी झाली आहेत। मराठवाड्यातील विविध जिल्हे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणालाही अवकाळीचा फटका बसला। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्याच्या विविध भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी आणि गारपिटीनं हातातोंडाशी आलेला घास बळीराजाच्या तोंडातून हिरवला गेला। डाळिंब आहे 2.5-3 एकर, मोसंबी आहे 5-6 एकर, बाजरी आहे, कांदा आहे, मक्का आहे आणि काही भाजीपाला आहे। ते सगळं गेलं आता? हा, सगळं गेलं, म्हणजे 80% नुकसान झालेलं आहे आता सध्याला आमचं, 80 ते 90%। हो सर, आता काय आम्ही कसं करावं तेच कळत नाही आम्हाला। आता इडून पुढे लोकांची उधारी कशी देणार? कर्जबाजारी झालो पहिले, तर आता एक तर शेती विक्रीला काढावं लागेल सर, इतकी वाईट परिस्थिती आहे आता। तर जे अवकाळी पाऊस वारा झाला त्याच्यामुळे ज्वारी गव्हाचं भरपूर नुकसान झालं। जनावरांसाठी चारा वापरायचा ते पण खराब झाला। पुन्हा चिंचेची झाडं, आंब्याची झाडं ते पण खराब झाली। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात अवकाळी पावसानं होत्याचं नव्हतं केलं। बुलढाण्यातल्या 4182 हेक्टर क्षेत्राला तर नगर जिल्ह्यातील 892 हेक्टर क्षेत्रावरची पिकं मातीमोल झाली आहेत। तर अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं जळगावच्या पारोड्यातल्या 2000 हेक्टरवर पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। नाशिक आणि जुन्नरमध्ये तोडणीला आलेल्या निर्यातक्षम द्राक्षाला अवकाळीचा फटका बसलाय। द्राक्ष मण्यांना पाण्यामुळे तडे गेले आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसला। नाशिक पाठोपाठ मनमाडमधील 1297 हेक्टरवरची पिकं अक्षरशः आडवी झाली आहेत। गारा पडत होत्या, आमच्या वाटाण्यांची लई नुकसान झाली। आम्ही एकदम काळ्या याच्यात पाणी भरलं, उन्हाळ्यात रोज आम्हाला दिसाडा पाणी भरावं लागत होतं। पाणी नसताना आम्ही टँकर बोलावले, पाणी दिलं त्याला, पण आता व्यापारी त्याला घेते नाही तरी आम्हाला बळच करावं लागत। भरपूर नुकसान झालेले आमचं, गारा झाल्या भरपूर, वाटाण्याला डाग पडलेत, व्यापारी लोक घेण्यात काल आम्ही तसेच गोण्या दिल्या त्यांना, त्यांनी भाव सुद्धा नाही सांगितलं आम्हाला। कांद्याचं नुकसान झाले, 4 महिने आम्ही पाणी भरलंय त्याला, आज सडतोय कांदा। काय त्या नुकसानाचं सरकारने भरपाई द्यावी अशी माझी विनंती। झालेल्या नुकसानीची त्या संबंधित सरकारनं दखल घेऊन कुठंतरी या भोळ्या बाबड्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्यावा आणि त्याच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू पुसून त्याला उभारी देण्याचं काम या सरकारनं करावं। राज्यातील 24 जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानं 25 ते 30 हजार हेक्टरवरचं नुकसान झालंय। पंचनाम्याचे आदेश देण्यात आले। पंचनाम्यानंतर मदतीचं आश्वासन सरकारनं दिलं। पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि तिथले पंचनामेचे फिगर जे आहे ते 25 ते 26 हजार एकरापर्यंत साधारण अंदाज आहे। तर त्यामध्ये संपूर्ण पंचनामे जेव्हा होतील तेव्हा त्या जिल्हाधिकाऱ्याकडनं राज्य शासनाला प्रस्ताव जाईल आणि आपत्ती व्यवस्थापनमधून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल त्या संदर्भात कॅबिनेटवर चर्चा करून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल। रब्बी हंगामातील पिकं, फळं आणि भाजीपाल्यातून चांगलं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा बळीराजाची होती, पण अवकाळी आणि गारपिटीनं बळीराजाच्या स्वप्नांवर पाणी पडलंय। बळीराजावर कोसळलेल्या या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी बळीराजाला साथ हवी आहे सरकारच्या मदतीच्या हातांची। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।